जैन मित्रांनो, आज आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर म्हणजे पोलीस स्मृती दिन. आपल्याला माहितीच आहे की 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे झालेल्या चीनच्या सोबतच्या लढाईमध्ये आपल्या भारताच्या केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच देशासाठी आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस आपण पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करतो. तर आज आहे 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन. तर अशा शूरवीरांना शतशः नमन. तसेच आज दिवाळी निमित्त पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. तर पोलीस भरतीची अपडेट काय सध्याची. पोलीस भरती रखडलेली होती तर ती कधी निघेल आपण सविस्तरपणे विथ प्रूफ या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर अशा पूर्णच्या पूर्ण सर्व अपडेट वेळोवेळी जर पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपण आता विथ प्रूफ पोलीस भरतीची आजची अपडेट काय आहे तर ते आता आपण बघणार आहेत. तर आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट mahapolisgovernment.in ही आहे. तर आजची अपडेट काय, पोलीस भरतीची अपडेट काय सध्याची, तर पोलीस भरती कुठपर्यंत आली, तर हे सर्व काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटणार आहे. तर आपण वेबसाईटमध्ये जाऊ. आता वेबसाईट उघडलेली आहे आपली महाराष्ट्र पोलीस. तर अद्ययावत माहिती ही आपल्याला आपल्या समोर आलेला आहे पेज. तर आपण बघू शकता आपल्या पोलीस भरतीची कुठं दिसतेत का अपडेट वगैरे. महाराष्ट्र पोलीस शहीदांची माहिती 1964 ते 67. हे पोलीस शिपाई भरती 2022-23 यांची माहिती आहे, पण ही जुनी आहे. जेमतेम डायल 112 सिटीजन. तर अद्ययावत आपल्या पोलीस भरतीची काही माहिती या वेबसाईटवर आलेली नाही. तर आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ. दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करू. तर रिक्रुटमेंट या ऑप्शनवर आपण क्लिक करू. तर इथं बघू की काही अपडेट आलेली आहे का. पोलीस भरती शिपाई 2022-23 निकाल. तर हे जुन्याच अपडेट आहे जेमतेम, म्हणजे लिस्ट आहे त्या PDF वगैरे. सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्तीबाबत सशस्त्र पोलीस आपण बघूयात आता आपली काही अपडेट आहे का यामध्ये. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड सशस्त्र. तर आपल्या पोलीस भरतीची अपडेट आपण बघूयात. या अधिकृत वेबसाईट आहे, सरकारी वेबसाईट आहे. तर जेही काही आता मागे जे फेक आली होती वेबसाईट, त्याच्यावरती पण दाखवत होतं की 7 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होतील, हे होईल ते होईल, पण ती वेबसाईट फेक निघाली. आपली सरकारी वेबसाईट म्हटल्यास mahapolisgovernment.in यावरतीच आपण चेक करायला पाहिजे. सर्व काही माहिती आपल्याला भरतीबद्दलची सर्व काही माहिती आपल्याला यावरतीच मिळू शकते. तर आता बघूयात आपण कारागृह शिपाई भरती 2022-23च्या ऍड आहेत ह्या. तर आपल्या भरतीची ऍड बघूयात आपण. काही प्रूफ भेटते का, काही कोणत्या प्रकारचा लेख वगैरे काही भेटते का. सशस्त्र पोलीस शिपाई ठाणे शहर चालक पोलीस शिपाई भरती सन 2022-23. तर आपण हे पूर्णचे पूर्ण बघू. यावरती जर आपल्याला काही भेटते का, आपल्या पोलीस भरतीबद्दल काही अपडेट मिळते का, तर ते आपण बघू. तर यावरती तर जेमतेम आपल्याला काही सापडतच नाही आहे की आपल्या पोलीस भरतीच्या अपडेट बद्दल आपल्याला काहीच मिळत नाही आहे. तर आपण दुसरं ऑप्शन निवडू आता याचं कोणतं तरी. सर्व्हिस फॉर सिटीजन इतर फ्लॅश मध्ये जाऊन बघू.
यामध्ये पण जेमतेम दिसतच नाही की आपल्या पोलीस भरतीचे अपडेट वगैरे. पूर्ण चेक करू आपण, पूर्णची पूर्ण वेबसाईट ही. तर त्यामध्ये काही भेटते का पुस्तक अनुदान वाढ होण्याबाबत? महाराष्ट्र राज्य नाही, यावरती पण आपल्याला काहीच भेटलेलं नाही. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र पोलीस भरती, आपल्या महापोलीस गव्हर्नमेंट.in या वेबसाईट वरती पण सध्या पण काही अपडेट आलेली नाही आहे. तर अशा प्रकारे कोणती अपडेट याच्यावरती आलेली नाहीत. आपण हे विथ प्रूफ बघितलेलं आहे वेबसाईट मध्ये जाऊन की आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती किंवा अपडेट याच्यामध्ये आलेली नाही आहे. जय हिंद.